गोवंश हत्याबंदी आल्यामुळे तो प्रश्न निर्माण झाला. तरी दादा त्याच्यात सुधारणा करा त्या कायद्यामध्ये. मधी तो एक समाज माझ्याकडे आलेला होता, कुरेशी समाज, आणि कुरेशी समाजाच्या संदर्भामध्ये मी रश्मी शुक्लांना आणि काही लोकांना घेऊन त्याच्यामध्ये मार्ग काढायचा प्रयत्न केला. आपण म्हणताय ती गोष्ट खरी आहे, कारण मी पण धारा काढल्या, माझाही संकलित गोठा आहे. मी पण आता माझ्याकडे सहीवाल गाई आहेत, माझ्याकडे गीर गाई आहेत, माझ्याकडे थारपर गाई आहेत, काही मी एक देशी म्हणून ठेवलेले आहेत, खिलार गाई आहेत. मला आवड आहे. मी परवा एवढ्या व्यापातनं माझा जनसंवाद यात्रा आणि जनसंवाद कार्यक्रम आणि माझा मिलन परिवार मिलन कार्यक्रम करून मी 3 वाजता गेलो, 4 वाजता बारामतीत पोहोचलो विमानाने, आणि आमचा भाद्रपदातला पोळा आहे तो पोळा मी साजरा केला. मला बैलपोळ्याला जाऊन माझ्या आईबरोबर, माझी आई 27 वर्षाची, तिच्याबरोबर त्या सगळ्या आमच्या लोकांच्या बरोबर ते बैलपोळा साजरा करायला आवडतं. कारण ती शेवटी आपली शेती, शेतकरी तुमची माझी जात आहे, दुसरी आपली जात नाही आहे. आणि ह्या पद्धतीनं त्याच्यामध्ये लक्ष घालत असतो. त्याच्यामुळं मी ज्या खात्याला पण एवढ्या वेगवेगळ्या पद्धतीनं काही हे केले, रिसर्च आपल्या विद्यापीठाच्या पाठीमागं पशुसंवर्धन विभागाचे, त्याच्यात मोठे मोठे प्राणी आले तरी त्यांना उत्तम प्रकारची सर्व्हिस देता येईल अशा प्रकारची व्यवस्था प्रयोगशाळा वगैरे आपण केलेली आहे. कधीतरी तुमच्यातलं कुणी जाऊन बघितलं तर तुम्ही पण आश्चर्यचकित व्हाल की काय केलं. त्याच्यामुळं जिथं जिथं शेतकऱ्यांचा प्रश्न असेल तिथं हा अजित पवार उभा राहील, हा मी शब्द तुम्हाला देतो. हा विश्वास तुम्ही माझ्यावर ठेवा. मी कुठेही तुम्हाला अडचणीत येऊन देणार नाही. आत्ताही जे काही मोठं पाऊस आल्यामुळं माझ्या शेतकऱ्यांचं बळीराजाचं नुकसान झालेलं आहे, त्याच्यातनं पण त्याला सावरण्याच्या करता आमचं महायुतीचं सरकार, केंद्राला पण काल आम्ही अमित शाह साहेबांना पत्र दिलं आहे, पंतप्रधानांना पत्र म्हणजे पाठवलेलं आहे, आणि त्याच्यातनं आपण मदत घेतोय. आणि त्याच्यामुळं हे जे काही गाई, जर्सी गाईचे गोरे वगैरेचा प्रश्न आलाय, काही जर म्हणले की आम्ही गोशाळा काढू, गोशाळा काढून किती काढणार आहे. त्याच्यामध्ये एवढे मोठ्या प्रमाणावर जनावरं तयार होतात. आता त्याच्यामध्ये आम्ही मार्ग काढलाय. आता गाय हिटवर आल्यानंतर, आपल्या भाषेत माझावर आल्यानंतर, तिला एम्ब्रियो ट्रान्सप्लांट करायचं, म्हणजे कालवडच बारकी तिच्या गर्भाशयात टाकायची, आणि ती वाढली की जवळपास 95%, जसं कोंबडीच्या अंड्याच्या मधनं ते पिल्लू तयार झालं की जे कोंबडी असती, म्हणजे कोंबडा नाही कोंबडी, ती बाजूला काढतात आणि कोंबडी बाजूला काढून त्याला बाजार दाखवतात. आणि आपण मग त्या कोंबड्या अंड्याच्या म्हणून आणतो आणि वाढवतो, आणि त्याचं लेअर फार्म म्हणतात त्याला, अंड्याचा पोल्ट्री फार्म. तसं आता ह्याच्यात आलेलं आहे. आम्ही त्याला सबसिडी देतो. वेगवेगळे रोग आले तरी त्याला सबसिडी देतो. आता माणसांची जशी जनगणना होती तसं आम्ही जनावरांची जनगणना सुरू केलेली आहे. तुमच्याकडे पण लोक आली असतील. अशा पद्धतीनं आपण बदल करतोय. मित्रांनो, माझी विनंती आहे की मी जरी तुम्हाला सतत भेटत नसलो तरी माझं सकाळी 6 ला सुरू करतोय, रात्री 11-12 पर्यंत. मी आता बीडला तिकडं फिरत असताना पण तुम्ही बघितलं असेल, मी सकाळीच जायचो. काम पण लवकर उरकतं, लोकांचे प्रश्न समजून घेता येतात, एक उत्साह पण असतो, आणि त्या पद्धतीनं आपण एकमेकांना साथ देऊ. मी मुंबईला गेल्यावर पुन्हा याबद्दल, दादा जनावरांचे बाजार बंद आहे, बाजार बंद झाले, ते कुरेशी समाजाने केले. ते म्हणले शेतकऱ्यांनी जनावर कुठे नाही तू मला सांगितलं ते मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही. मी मंगळवारच्या मांडतो ना तिथं, त्याच्याकरता तर मला पुणेकरांनी निवडून दिलं. पण पुणेकरांनी माझे काही माणसं निवडून दिली, काही पाडली पण काही निवडून दिली. पाडल्याबद्दल धन्यवाद नाही, पण निवडून दिल्याबद्दल अभिनंदन. तर मित्रांनो, त्या पद्धतीनं प्रभाकरराव मी ते घेऊन जातो, कारण हा निर्णय हा मला तिथपर्यंत न्यावा लागेल. आणि बाबा, ही अडचण माझ्या शेतकऱ्याची आहे, त्याला विकायचं आहे. आपल्या इथं बैल, आम्ही आता 2 बैलाची नांगरट आपण करायचो, 4 बैलाची, 6 बैलाची, 8 बैलाची, 10 बैलाची. त्यावेळेस म्हातारा झाल्यानंतर काही शेतकऱ्यांना त्याला
दावणीला बांधून खायला प्यायला तसंच घालणं परवडायचं नाही, ते बाजार दाखवायचे. पण काहींचं प्रेम असायचं आणि ज्यांची ऐपत होती ते त्याला शेवटपर्यंत जपायचे. ही पद्धत आपली होती ना. त्याच्यामुळं आता बाजार जर कोणाला दुष्काळ पडला, काही जण बाजार दाखवायचं म्हणलं तर त्याला घ्यायला गिऱ्हाईकच नाही, का तर बाजारच बंद नाही. आणि म्हणून त्याकरता शेतकऱ्यांच्या करता मला वाटतं मध्ये सदाशिवराव खोतांनी पण आंदोलन केलं होतं, पण त्यांना पण काही मारहाण झाली वाटतं. म्हणजे मारहाण नाही, वेळेवाकडं बोललं गेलं. आणि त्याच्यातनं म्हशीला विकायला परवानगी आहे, रेडकू विकायला रेडे विकायला परवानगी आहे. पण ते पण जाताना काही आडवाआडवी होती आणि नाही बाबा हे वेगळंच आहे असं सांगून तिथं त्रास दिला जातो असे माझ्याकडे तक्रार आहे. तर त्या संदर्भात कुणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये अशा पद्धतीने आपण त्याच्यातनं मार्ग काढू. आणि मी मगाशी सांगितलं की या सगळ्याच्या बद्दल पुढं जात असताना मला माहिती नाही, कारण मी आजच तुमच्या सगळ्यांच्या समोर ह्या निमित्तानं आलोय, पण आपल्याला जी काही तुमच्या वार्षिक सभा होईल त्यामध्ये सगळं काही करून जेवढा काही खऱ्या अर्थाने तुम्हाला बोनस मिळतोय तोच घ्या. तुम्ही प्रेशर खाली यांना आणलं तर मी आज तुम्हाला सांगून जातो की पहिला पुढच्या मिटिंगला जायचं म्हणून की आपला संघ अडचणीत येईल. महाराष्ट्रातले अनेक संघ बंद पडलेले आहेत, फक्त गोकुळ चांगला चालला आहे. आणि मला वाटतं तिकडं. नमस्कार, मी निवेदिका प्राध्यापिका सुकाळे प्रतीक्षा बबर आपल्या समोर घेऊन येत आहे वेगवेगळ्या कार्यक्रमांचे निवेदन. त्यामध्ये लग्न समारंभ, बर्थडे पार्टी, डोहाळे जेवण तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे निवेदन मी उत्कृष्ट प्रकारे करत आहे. तसेच येणाऱ्या नवरात्र उत्सवामध्ये आपल्या सर्व गावागावांमध्ये होणाऱ्या होम मिनिस्टरचे खेळ देखील वेगवेगळे एक आगळावेगळा उपक्रम म्हणून होम मिनिस्टर कार्यक्रमासाठी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांचे निवेदन करण्यासाठी खालील दिलेल्या नंबरशी संपर्क साधावा. धन्यवाद.